नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. सकाळी उठलो लवकर, मग झाडून पुसून घेतलं. हृदय गेला शाळेला. मग मी पहिल्यांदा ते गादी आत नेऊन टाकली, कारण की पूर्ण पुसून घ्यायचं होतं. मग ती आतली गादी ना इथली होती बघा. मी इथली उचलून ना ते आत टाकली. पूर्ण घर क्लीन केलं आधी. आणि देवबाप्पाचं मी आदल्या दिवशीच सर्व सामान आणलं होतं. फळं म्हणा, ते पानं म्हणा, फुलं, ते मग ते आधीच आणले होते. इथं बघा माझी मैत्रीण रांगोळी काढते, कारण मला रांगोळी येत नाही. शेवटचा गुरुवार होता. म्हणलं तिला जरा देवबाप्पापाशी रांगोळी म्हणा, दरवाजापाशी ये म्हटलं होतं जरा हेल्प करायला. मग तिला बोलवलं आणि रांगोळी काढून घेतली. मग ती कसं झालं, तिच्या मुलाला पण आणायचं टायमिंग झालं. मग तिनं फक्त जिथं आधी पूजा करायची आहे तिथं रांगोळी काढली आणि ती मुलाला तिच्या आणायला गेली. मी पण लगेच हृदयला आणून घेतलं. मग बाहेरची रांगोळी काढायची आधी म्हणलं देवपूजा मांडून घ्यावी. इथं बघा मी देवपूजा मांडते. इथं मी पहिल्यांदा कळस ठेवला. नंतर माझ्याकडे फोटो आहे लक्ष्मीचा, मी ते फोटो ठेवला. नंतर माझ्याकडे छोटी गणपती आणि लक्ष्मीचा अजून एक छोटी मूर्ती आहे चांदीची, ती ठेवली. विडा ठेवला, पुस्तक, नंतर पाणी, घंटी, नंतर 2 दिवे, इकडं फळं, नंतर मिठाई, पान सुपारी, ते सर्व ठेवलं होतं बघा मी इथं. नंतर ती आली, त्याला झोपवून ते आली. मग ती म्हणली लगेच मी उंबऱ्यापाशी छोटीशी रांगोळी काढून जाते मी. मग तिनं तेवढी फुलाची ती रांगोळी काढून गेली. मग म्हटलं इथं काहीतरी प्रसादाला करावं. मग अर्ध्यांचा उपवास आणि अर्ध्यांचा उपवास नाही, म्हटलं मग फूड कस्टर्ड करावं, म्हणजे सर्वच फूड कस्टर्ड खातेली. म्हणून इथं मग 2 लिटर दूध घेतलं आहे बघा. ते पहिल्यांदा पूर्ण उकळू दिलं मी. उकळल्यानंतर आपल्यानुसार, म्हणजे मला थोडंसं गोड लागतं म्हणून मी थोडीशी जास्त साखर टाकली, पण आपल्यानुसार साखर त्यात टाकून घ्यायची. आणि नंतर ते साखर टाकून उकळलं. साखर पूर्ण वितळली का मी 3 ते 4 चमचे कस्टर्ड पावडर घेतली होती बघा. आणि ती ऑलरेडी मी दुसरीकडे पाण्यात आधी मिक्स करून घेतली होती. नंतर ती मी असं कमी गॅस केला आणि ते कंटिन्यू पळीनं हलवत होते. मग ते कस्टर्ड पावडर ओतत होते, म्हणजे गाठी होऊन येते म्हणून कंटिन्यू मी ते हलवतच होते. मग ते हलवून घेतलं का एक उकळी काढून घ्यायची. उकळी काढल्यानंतर एक 5 ते 6 मिनटं कंटिन्यू तुम्ही तसंच उकळू दे, कारण की ते कस्टर्ड पावडर ते दुधात शिजली पाहिजे. मग त्यावेळेसच छान लागतं. इथं बघा हृदयचा मित्र आला होता हृदयकडे खेळायला. त्याच्यासोबत खेळतोय बघा. आणि त्याच्या हृदयच्या स्कूलमध्ये ॲन्युअल फंक्शन आहे, त्याच्यासाठी डान्स आहे. त्याच्यासाठी ते काय म्हणजे डान्स करतात तेच मला करून दाखवत होते की आम्ही हे स्कूलमध्ये डान्स करणार आहे म्हणून. अजून हां नेक्स्ट हे हां हृदय कर. नेक्स्ट आहे ना अजून काय एवढंच आहे स्वरूप. हां इथं बघा मी काय केल्यानंतर ते दूध ना कस्टर्डचं मी फ्रीजमध्ये ठेवलं. ते थंड झाल्यानंतर थोडंसं बाहेर काढलं वाटीत. त्याच्यात बनाना, ॲपल आणि टुटी फ्रुटी होती, ड्रायफ्रूट होते, ते मिक्स करून मी देवापुढं प्रसाद ठेवला. म्हटलं बायका यायच्या आधी, पुस्तक वाचायच्या आधी पहिल्यांदा पुरी भाजी करायची होती संध्याकाळी. म्हटलं पहिल्यांदा ते पुरी भाजीचं मैद्यामध्ये मैद्याची पुरी करायची होती, म्हणून ते म्हटलं आधी ते मळून घ्यावं कणिक ते पूर्ण. मग इथं मी ते मळून घेतलं, कारण की पुस्तक वाचायचं, बायका येणार, हळदी कुंकवाला वेळ लागणार, नंतर भावीचं पण पुस्तक वाचायला जायचं होतं, म्हटलं वेळ लागणार. आणि तोपर्यंत कणिक मळली का ते एकदम सॉफ्ट पुऱ्या पण छान होतात, म्हणून ते मी आधी मळून ठेवलं. इथं बघा मग म्हटलं हृदय झोपायचा टाईम झाला, तर मग मला वाटलं ते दोघं झोपतील. मग त्या दोघांना दूध दिलं. म्हटलं झोपा, पण काय ते दोघं झोपले नाहीत. हृदय दूध पित नाही ग्लासनी. त्याच्या मित्राचं बघून ना तो पितोय, नाहीतर त्याला बॉटल लागते, अशी सवय लागली तर लई चांगलं झालं. इथं बघा मी आवरून घेतलं. 4 साडेचार वाजले होते. म्हटलं पटकन आता पुस्तक वाचून घ्यावं. पुस्तक वाचून झालं का नंतर सर्व म्हणजे सगळ्या बायका आल्यावर हळदी कुंकू ते व्हायला टाईम लागतंच.
मग आता इथं आले बघा पूजाचं पुस्तक म्हणजे पुस्तकं वाचायला. मग इथं माझ्या मैत्रिणी पण आल्या त्या. मग त्यांना कसं एवढं जास्त मराठी समजत नाही, थोडं समजतं. मग त्या काय म्हणल्या, तू पुस्तक वाचतेस तर ते आम्हाला हिंदीत पण थोडं ट्रान्सलेट करून सांग. मग मी काय करत होते, इथं 2-3 वळी वाचत होते आणि मग त्यांना ते हिंदीत सांगत होते की ह्या पुस्तकात काय लिहिलं आहे, काय म्हणजे काय कहाणी आहे त्याची, म्हणजे ते पुस्तकाची गोष्ट काय आहे ती मी त्यांना हिंदीत नंतर ट्रान्सलेट करून सांगत होते. मग त्यामुळे पुस्तक वाचायला पण टाईम लागला जरा. इथं बघा पुस्तक वाचून झालं माझं. लेकरांची किती गडबड आहे की प्रसाद द्या, देवबाप्पाच्या पाया पडतो, प्रसाद द्या, प्रसाद द्या. लेकरं घरात काय चालू असलं ना ते झोपत सुद्धा नाहीत, ते आपल्याच मागं किरकिर किरकिर करत असतात बघा. पहिला पाय पडून उठायचं पटकन. देवपा पुढं. अरे असं पडायचं नाही. थांब जरा. इथं बघा त्या दोघी पण पाया पडून घेतात. पूजा चढा. इथं झालं का सर्व बायका पण आल्या लगेच हळदी कुंकूवाला. मग देवीला हळदी कुंकू करून मग आम्ही एकमेकाला हळदी कुंकू करून पुस्तक, फळ, पान, सुपारी हे देत होते मी. इथं सर्व भाभ्या बिल्डिंगमधल्या सगळेजण येतात, असं बोलवलं का सगळे हळदी कुंकूवाला येतात. अरे आपका समझ अपन सामान की कुछ है नहीं, सामान सब है, सिर्फ ये ना नहीं आया है. इथं कसं त्यांना हॉलमध्ये चला म्हणल्यावर कसं सगळी मुलं बाहेर होती, त्यामुळे कोण हॉलमध्ये नको म्हणत होते. इथंच देवीला हळदी कुंकू लावतं, इथंच आम्हाला पण हळदी कुंकू लावून इथंच दे. मग ते कसं होतं किचन छोटं पडत होतं ना, त्यामुळं सर्वांना एक साथ येत नव्हतं. मग तिकडं देवपाला हळद कुंकू लावत होते आणि इकडं मग नंतर मी त्यांना हळद कुंकू लावून पुस्तक ते देत होते. इथं बघा सर्वांचं म्हणजे हळदी कुंकू ते झालं आणि मी ते फूड कस्टर्ड केलं तर ना ते खरंच सगळ्यांना खूप आवडलं. मग सगळ्यांनी खाल्लं बिल्लं, ते आम्ही पण खाल्लं, खरंच छान झालं होतं. एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. बाहेर दिलं तर सर्वांनी आणि मग इथं आम्ही दोघी खात होतो, कारण की बाहेर नंतर सगळ्यांचं कसं खाताना व्हिडिओ घ्यायचा, त्यामुळे ते काही घेतला नाही. मग इथलं सगळं झालं का सगळेजण वरती भाभीच्या आत गेलो, सर्वजण सगळे उठून. मग इथं भाभीचं पण पुस्तक वाचलं, हळदी कुंकुम ते घेतला, प्रसाद घेतला आणि मग नंतर मग मी आपल्या घरी येऊन संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागले. देवबाप्पाला नैवेद्य पण दाखवायचा होता, त्यामुळे लवकरच तयारीला लागली.
आता बघा तिथं पुस्तक वाचून मी आले, लगेच कुकरला बटाटो घातली, एकीकडं तेल गरम करून भजी तळून घेतले. भजी काढल्यानंतर तेच तेलात तेल थोडं साईडला काढून त्यात भाजी करून घेतले लगेचच. मग पुऱ्या पण लगेच करून, कारण की आपण कणिक तर आधीच मळून घेतली, ती पुऱ्या पण लगेच करून घेतल्या. मग पहिला ताट देवबाप्पाला ठेवलं पहिल्यांदा आणि मग नंतर आम्ही जेवायला बसलो. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.